ओके, गुड मॉर्निंग एंड वेलकम टू द ऑनलाइन प्लॅटफॉर्म ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. सो आज जे आपण आर्टिकल्स डिस्कस करणार आहोत हिंदू न्यूजपेपर मधले आपल्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मधून. सो त्यातला पहिला आर्टिकल बघा, स्टॅम्पेड केसेस जे वाढत आहेत भारतामध्ये. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये आपण डायग्राम ओरिएंटेड सोल्युशन्स बघणार आहोत. सो द आर्टिकल और एडिटोरियल इज मेनली टॉकिंग अबाउट सोल्युशन्स फॉर क्राउड डिझास्टर्स अक्रॉस द वर्ल्ड, नॉट ओनली इन इंडिया, पण जगामध्ये जे स्टॅम्पेडचे केसेस, मास क्राउडिंगचे केसेस, त्यामध्ये वाढते डेथ टोल्स वाढत चालले आहेत. सो त्यावरती सोल्युशन्स काय हे आपण डिस्कस करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, WHO's रेकमेंडेशन फॉर लो सोडियम सॉल्ट. आता लक्षात घ्या, WHO चे जे नवीन रेकमेंडेशन्स येतात वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये, ते तुम्हाला अपडेट म्हणजे ते तुम्हाला अपडेटेड ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये लो सोडियम सॉल्ट हा सलग तिसऱ्यांदा न्यूजपेपर मध्ये मुद्दा आलेला आहे. सो अल्टिमेटली वी कॅन नॉट इग्नोर दिस आर्टिकल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. WHO's रेकमेंडेशन काय सांगतं विथ रिस्पेक्ट टू सोडियम इंटेक लेवल ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत इंडो श्रीलंका एथनिक ग्राउंड्स तो मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे. अनदर इम्पॉर्टंट एडिटोरियल फ्रॉम द डे. त्यानंतर एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन डिस्ट्रिक्ट्स तो एक मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे जो की आजच्या न्यूजपेपर मी कव्हर केलाय. आणि लास्टली अपॉइंटमेंट ऑफ ॲडहॉक जजेस. अपॉइंटमेंट ऑफ ॲडहॉक जजेस ऑफ हायकोर्ट मध्ये एक क्लॉज चेंज करण्यात आलाय. तर ते क्लॉज नेमकं कुठलं, त्यात काय बदल झालाय, हे दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो आय होप यू आर फॉलोइंग विथ द लेक्चर and we will begin with the first editorial of the day, that is the science is clear, crowd disasters are preventable. आता ह्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की आपण क्राउड डिझास्टर्स, दॅट इज हा डिझास्टर मॅनेजमेंट चॅप्टर मधला किंवा त्या टॉपिक मधला कॉन्टेक्स्ट आहे. आता ह्यामध्ये बिफोर मूव्हिंग टू द आर्टिकल, या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये तर तुम्हाला हा प्रश्न दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंटचा मुद्दा ओके किती टप्प्यात लिहिणं अपेक्षित आहे, 3 स्टेप्स मध्ये. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही इलॅबोरेट कराल ओके हा मुद्दा काय आहे, त्याच्यावरती सोल्युशन्स काय. दुसऱ्या स्टेप मध्ये काय कराल, तुम्ही एक्झाम्पल्स ले डाऊन कराल की आजपर्यंत स्टॅम्पेडचे केसेस भारतामध्ये किंवा जगामध्ये ओके प्रॉमिनंट एक्झाम्पल्स कुठले आहेत. त्यानंतर तुम्ही सोल्युशन सांगाल, त्यामध्ये स्टॅम्पेड मध्ये नेमकी लोकांची डेथ का होती त्याचे रिझन्स एक्सप्लेन कराल. आणि लास्टला तुम्ही सोल्युशन्स किंवा वे आउट डिस्कस कराल अलॉंग विथ डायग्रामॅटिक अनालिसिस. कारण डिझास्टर मॅनेजमेंटचे मुद्दे आले, प्रश्न आले की त्यामध्ये डायग्राम ओरिएंटेड अनालिसिस थोडं असणं तुमच्याकडून अपेक्षित असतं. किंवा असं म्हणू शकतो आपण की डायग्राम ओरिएंटेड अनालिसिस तुम्ही जर दिलं तर तुम्हाला जास्त एक्स्ट्रा मार्क्स पडू शकतात. ओके, सो कमिंग टू द फर्स्ट पेज, ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण एक ठराविक 4-5 विशिष्ट एक्झाम्पल समजून घेऊया की ज्यामध्ये मेजर स्टॅम्पेड केसेस आतापर्यंत जगामध्ये झाले आहेत. अलाहाबाद मध्ये 1954 दॅट इज कुंभमेला तेव्हा जेव्हा झाला होता त्या ठिकाणी एक स्टॅम्पेड केस झाली होती ज्यामध्ये खूप लोक मृत्युमुखी पडली होती. त्यानंतर मीना सौदी अरेबिया 2015 ची केस, 2 लार्ज ग्रुप्स ऑफ पिलग्रिम्स इंटरसेक्टेड ड्यूरिंग हज पिलग्रिमेज, तेव्हा पण मोठ्या प्रमाणात स्टॅम्पेड झालं होतं आणि डेथ टोल मोठा होता. त्यानंतर मॉस्को मधलं स्टॅम्पेड कधीचं 1896 मोर दॅन 1000 पीपल वर क्रश्ड और ट्रॅम्पल्ड टू डेथ ड्यूरिंग सान निकोलस कोरोनेशन सेरेमनी. आणि त्यानंतर वाई इंडिया 2005 ओव्हर 350 पीपल वर ट्रॅम्पल्ड टू डेथ ॲट महाराष्ट्रज मांढर देवी टेम्पल पिलग्रिमेज. ओके, सो हे काही विशिष्ट एक्झाम्पल्स आहेत जगामधले, फक्त भारतातले नाही. आता नेमकं स्टॅम्पेड मध्ये डेथ कशामुळे होते तर बघा, त्यामध्ये काय होतं, ट्रॉमॅटिक एक्सफायझिया दॅट इज जो म्हणजे श्वास गुदमरला जातो लोकांचा, त्यामध्ये लोकांना श्वास घेता येत नाही आणि मग कंजेशननी किंवा त्या ठिकाणी त्यांचा ॲस्फायझियाच्यामुळे मृत्यू होतो. त्यानंतर मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे छातीवरती खूप जास्त प्रेशर किंवा फोर्स लागल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, हार्ट अटॅक येतो, ऍट द स्पॉट हार्ट अटॅक येतो आणि लोकांची डेथ होती. त्यानंतर क्रशिंग इंजुरीज टू इंटरनल ऑर्गन्स आणि त्यासोबत हेड इंजुरीज आणि नेक कंप्रेशन, त्या ठिकाणी गळा दाबला जातो त्या फोर्स मध्ये, त्या प्रेशर मध्ये, त्या गर्दीमध्ये नेक कंप्रेशन मुळे सुद्धा लोकांची डेथ होती. सो दीज आर द कॉमन रिझन्स व्हिच आर रिस्पॉन्सिबल फॉर डेथ इन अ स्टॅम्पेड और मास क्राउडिंग. आता ह्यामध्ये जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर त्यावरती मेजर्स काय पुट फोर्थ केले जाऊ शकतात, व्हॉट कॅन बी द वे आउट. ओके, आता इथे बघा, कॅपॅसिटी इव्हॅल्युएशन. कॅपॅसिटी इव्हॅल्युएशन म्हणजे जिथे तुम्ही एखादा क्राउड एक्सपेक्ट करताय, गर्दी एक्सपेक्ट करताय, त्या ठिकाणी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जी जागा आहे बरोबर, ती जागा किती लोकांना अकोमोडेट करू शकते,
ते इन्फ्रास्ट्रक्चर जे तुम्ही उभं केलंय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सिटिंग अरेंजमेंट केली आहे किंवा तुम्ही स्टेज अरेंजमेंट केली आहे, तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरची कॅपॅसिटी किती आहे, किती लोक अकोमोडेट होऊ शकतात सिटिंग मध्ये, सिटिंग अरेंजमेंट मध्ये, स्टेज वरती, हे सगळं त्या इव्हेंट मॅनेजर्सनी रेग्युलेट करणं आणि त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. ओके, स्मॉल स्केल प्रोग्राम असो किंवा लार्ज स्केल प्रोग्राम असो, त्या ठिकाणी कॅपॅसिटी इव्हॅल्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बाय द ऑर्गनायझर्स. There should be proper evaluation of the capacity of the location or structure before holding mass gatherings. Existing infrastructural problems should be addressed to avoid mishaps. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट वगैरे अवॉइड करण्यासाठी तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कुठला घोटाळा किंवा फ्लॉज आहेत का हे आधी प्रायरली डिटेक्ट केले पाहिजे. त्यानंतर क्राउड बिहेवियर मॅनेजमेंट हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. त्यामध्ये काय केलं जातं, एव्हरी मास इव्हेंट मस्ट हॅव अ पब्लिक ऍड्रेस सिस्टम फॉर द ऑफिशियल्स टू स्टॉप र्युमर्स फ्रॉम गेटिंग आउट ऑफ हँड. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा खूप मोठा समूह आहे, क्राउड आहे, त्यामध्ये अशी अफवा पसरली की साप आहे किंवा आग लागली आणि ती अफवा आहे, इट इज नॉट द ट्रुथ. मग त्यामध्ये लोक काय होऊ शकतात, पॅनिक होऊ शकतात आणि इकडे तिकडे पळू शकतात, धावू शकतात. सो अशा र्युमर्सला स्प्रेड होण्यापासून थांबवण्यासाठी एक पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टम पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्पीकर्स, ओके, जेणे तुम्ही एका मोठ्या क्राउडला ऍड्रेस करताय, राईट. सो डिजिटलायझेशन थोडक्यात. त्यानंतर पेनल्टीज, stricter penalties, revocation of licenses for construction or fire safety violations, random checks and inspections must be adopted to ensure effective compliance. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा मास गॅदरिंग मध्ये किंवा ज्या ठिकाणी मोठा समूह गॅदर होणार आहे तिथे जर कुणी रूल्स आणि रेग्युलेशनचं उल्लंघन केलं, फॉर एक्झाम्पल एखादा पिलग्रिमेज साइट आहे, पिलग्रिमेज ठिकाण आहे, बरोबर, आणि दैव ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठी लोक खूप मोठ्या नंबर मध्ये जमा झालेली आहेत, त्या ठिकाणी लाइटर कॅरी करणं किंवा एखादी शार्प गोष्ट कॅरी करणं काय आहे, प्रोहिबिटेड आहे. पण तरी देखील एखाद्या व्यक्ती जर आढळला की त्याकडे मॅचस्टिक आहे किंवा लाइटर आहे तर त्यावरती सक्त कारवाई केली जावी. ओके, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर एंगेजिंग सिव्हिल सोसायटी, एंगेजमेंट ॲट लोकल और ग्राउंड लेवल. The local civilian organizations like NGOs must be actively engaged in the event for capacity building of the event managers, for easy mobilization of local resources, better preparedness and traffic control. So पुन्हा इथं मुद्दा येतो इव्हेंट मॅनेजर्स वरती आणि एनजीओज ने सुद्धा त्यामध्ये सहभाग घेऊन वेल कोऑर्डिनेशन आणि इफेक्टिव्ह मॅनेजमेंट घडवून आणावी. ओके, त्यानंतर लर्निंग फ्रॉम ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस, म्हणजे जागतिक पातळीवरती अशा ठिकाणी जेव्हा क्राउड मॅनेजमेंट उत्तम पद्धतीने पार पाडण्यात आली होती त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाकीच्या कंट्रीजनी देखील ते मेजर्स अडॉप्ट करावेत. उदाहरणार्थ आजच्याच न्यूजपेपर मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, लक्षात घ्या. टाइम्स स्क्वेअर न्यूयॉर्क, हे लोकेशन बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांचं हे ड्रीम लोकेशन सुद्धा असेल. सो न्यूयॉर्क मधलं त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलंय ज्या ठिकाणी क्राउडला सेगमेंट करण्यात आलं होतं इन अ ग्रुप ऑफ 100, म्हणजे ग्रुप्स मध्ये लोकांना डिवाइड करण्यात आलं होतं इन ऑर्डर टू अवॉइड अ मास अक्युमुलेशन और मास हॅवॉक. आता इथं होतं काय बघा, या ठिकाणी भरपूर लोक, लाखोंमध्ये हजारोंमध्ये लोक एकाच ठिकाणी उभे राहिलेत आणि त्याच क्राउडला जर तुम्ही ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं तर काय होऊ शकतं, एखादा अनफोर्सिन इव्हेंट किंवा अनफोर्सिन सर्कमस्टन्सेस आले, फेस करावे लागले, तरी देखील लेट अस से हा ए ग्रुप आहे, बी ग्रुप आहे, सी ग्रुप आहे, एखादी कॅलॅमिटी किंवा एखादा मिसहॅप सी ग्रुप मध्ये झाला तर त्याचा इम्पॅक्ट ए आणि बी ग्रुप वर पडणार नाही. म्हणजे एका ठिकाणी जर ट्रिगर पॉइंट किंवा स्टिम्युलस झाला तर तो स्प्रेड होण्यापासून अवॉइड होईल आणि त्या ठिकाणी मास स्टॅम्पेड अशी केसेस अवॉइड होऊ शकतात. ओके, सो दॅट इज वन सोल्युशन जे वे आउट त्यांनी सांगितलंय, जे प्रॅक्टिस करण्यात आलं होतं अमेरिकामध्ये, न्यूयॉर्कमध्ये. ते एक्झाम्पल तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकता त्या ठिकाणी. फाईन, सो हे आपण पाहिलं. त्यानंतर त्यांनी एक डायग्राम अनालिसिस सांगितलंय की ज्या ठिकाणी तुम्ही एखादा मेला किंवा एखादा इव्हेंट ऑर्गनाइज करताय, ओके, सो तो इव्हेंट ज्या ठिकाणी ऑर्गनाइज केला जातोय ती जमीन फ्लॅट असावी, जमीन स्लोपी नसावी किंवा तो प्लॅटफॉर्म स्लोपी नसावा. कारण लक्षात घ्या, ज्या ठिकाणी इथे त्यांनी सांगितलंय द क्रशिंग फोर्स ॲट अ पॉइंट ऑन अ स्लोप इन्क्रीजेस विथ द अँगल ऑफ द स्लोप. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या ठिकाणी मास गॅदरिंग किंवा मास परफॉर्मन्स किंवा मास कुठलाही म्हणजे इव्हेंट होत असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही स्लोपी प्लॅटफॉर्म ठेवला तर त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, जर स्टॅम्पिड सारखी सिच्युएशन अराईज झालीच तर त्या ठिकाणी क्रशिंग फोर्स एखाद्या पॉइंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणारे अँगलला, जितका अँगल वाढला तितका क्रशिंग फोर्स लोकांचा एकमेकांवरती वाढत जाईल आणि त्याचा परिणाम, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस अजून जास्त सिव्हिअर किंवा डिझास्टरस असू शकतात.
सो त्या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म, जो इव्हेंट तुम्ही ऑर्गनाइज करताय, जिथे तुम्ही पिलग्रिम्स वगैरे एक्सपेक्ट करताय, त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म हा नेहमी फ्लॅट असावा, स्लोपी नसावा. कारण जर स्टॅम्पेडचे केसेस झाले, मास क्राउडिंग आणि मिसहॅपचे केसेस झाले, तर जसा अँगल वाढेल तसे डिझास्टर्स किंवा म्हणजे डेथचे इन्सिडेन्सेस, मॉर्बिडिटीचे इन्सिडेन्सेस वाढत जातील. फाईन. सो हे एक सोल्युशन तिथे तुम्ही कोट करू शकता. सो कमिंग बॅक टू द एडिटोरियल, त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, क्राउड डेन्सिटीज वरती अवलंबून असतं की स्टॅम्पेडचा परिणाम किती असेल. जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, पहा, crowd densities of 5% per square meter, there is a risk of crowd injuries, and that at 7 people per square kilometer is likelihood of death or serious injury. म्हणजे ह्या पर स्क्वेअर किलोमीटरच्या डेन्सिटी मध्ये त्यांनी इम्पॅक्ट अनालाइज केलेला आहे. ओके. फॉर प्लॅनर्स अँड गव्हर्नमेंट्स टू नोट, त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रिव्हेंटिंग क्राउड क्रश रिक्वायर्स कीपिंग क्राउड डेन्सिटीज ॲट सेफ लेवल्स and only entities who can do so effectively are the local governments, event organizers and promoters who plan and oversee these large events. So असे लार्ज इव्हेंट्स ज्या ठिकाणी ऑर्गनाइज होतात त्याची जबाबदारी कोणावरती असते, तिथल्या लोकल गव्हर्नमेंट्स वरती आणि तिथल्या ऑर्गनायझर्स आणि स्पॉन्सर्स वरती. ओके. सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द होल इव्हेंट. त्या ठिकाणी त्यांनी अजून सांगितलेलं आहे, अजून काय काय काळजी घेतली जाऊ शकते की एखाद्या इव्हेंट मध्ये, एखाद्या सोशल गॅदरिंग मध्ये मल्टिपल एक्झिट पॉइंट्स ठेवण्यात यावेत, की बाबा अशी सिच्युएशन जरी झाली तरी मल्टिपल एक्झिट पॉइंट्स असले तरी मास गॅदरिंग आणि क्रशिंग अवॉइड होईल, लोक इमिडिएटली त्या जागेमधून एस्केप करू शकतात. सो देयर शुड बी मोर एंट्रीज अँड एक्झिट पॉइंट्स. त्यानंतर दे कॅन स्टॅगर अरायवल टाइम्स फॉर लार्ज इव्हेंट्स. They can make sure passageways traveled by crowds are free from debris and other obstacles. म्हणजे कुठला कचरा किंवा एखादा मोठा इन्स्ट्रुमेंट वगैरे, म्हणजे जे एक्झिट पाथ्स आहेत त्यामध्ये कुठले ऑब्स्टेकल्स असू नये, तो क्लिअर असावा. ठीक आहे. They can also segment the crowd into groups, जसं मगाशी आपण एक्झाम्पल बघितलं न्यूयॉर्क मधलं. ओके. सो these are the measures by which an event can be properly organized if there is mass gathering, आणि त्यामध्ये असे स्टॅम्पेड आणि डेथचे इन्सिडेन्सेस आपण कमी करू शकतो किंवा मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे. सो आय होप दिस कॉन्टेक्स्ट वॉज क्लिअर. मूविंग अहेड टू द सेकंड आर्टिकल. आता हा आर्टिकल सुद्धा महत्त्वाचा आहे, जसं मी सांगितलं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सोडियम सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन बद्दल त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय आहे की युजुअली एव्हरी इंडियन हाऊस और एव्हरी इंडियन फॅमिली आयडियली रोज किती ग्रॅम सॉल्ट इंटेक करत असेल, अराउंड 10 to 11 ग्रॅम सॉल्ट एक इंडिव्हिज्युअल भारतामध्ये कंझ्युम करतो. WHO रेकमेंडेशन काय आहे, WHO सांगतोय की हे जे तुम्ही कंझ्युम करताय 10 ग्रॅम सॉल्ट पर डे पर इंडिव्हिज्युअल, हे अत्यंत धोकादायक आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसच्या ट्रान्सफरसाठी. उदाहरणार्थ हार्ट अटॅक्स, ओके, कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस, ब्लड प्रेशरचे डिसीजेस. सो त्याचं जे वाढतं प्रमाण चाललंय भारतामध्ये, द रायझिंग इन्सिडन्स ऑफ कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस और हार्ट डिसीजेस इन इंडिया, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल घटक म्हणजे दिस इज द रिस्पॉन्सिबल एजंट, दॅट इज हायर इनटेक ऑफ सोडियम सॉल्ट. तर त्या ठिकाणी WHO ने रेकमेंडेड व्हॅल्यू काय सांगितली आहे, 2 ग्रॅम पर डे. ओके, 2 ग्रॅम्स पर डे ही आयडियल इंटेक असावा हेल्दी लाईफस्टाईलसाठी. सो त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय आहे की जेव्हा एखादी बॉडी, एक ह्युमन बॉडी एवढं सॉल्ट दिवसामध्ये कंझ्युम करते, अल्टिमेटली दॅट इंडिव्हिज्युअल इज एक्सपोजिंग हिमसेल्फ टू मल्टिपल हार्ट प्रॉब्लेम्स. आता एवढा सॉल्ट तुम्ही इंटेक केलं बॉडीमध्ये, तर अल्टिमेटली तुम्हाला माहिती असेल की तुमची किडनी किंवा तुमची बॉडी वॉटर कॉन्सन्ट्रेशन कसं रेग्युलेट करते, ऑस्मॉसिसच्या पद्धतीने. ओके, ऑस्मॉसिस मेकॅनिझमने. आता होतं असं की जर तुमच्या बॉडीमध्ये सॉल्टचं प्रमाण वाढलं तर बॉडी काय करेल, जास्तीत जास्त वॉटर रिटेन करेल, बरोबर. सो बॉडी विल रिटेन मोर वॉटर, आणि शरीराने जर म्हणजे लिमिट पेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी रिटेन केलं तर त्याचा परिणाम काय दिसणार आहे तुम्हाला, इट विल ऍड टू इन्क्रीज्ड ब्लड प्रेशर. कारण अल्टिमेटली ते पाणी कशात असणार आहे, ब्लड मध्येच असणार आहे तुमच्या. अल्टिमेटली इट विल फॉर्म अ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ युअर ब्लड. ओके. सो या ठिकाणी कारण प्लाझ्मा मध्ये, ब्लड मध्ये काय असतं, मेनली प्लाझ्मा हा मेन कॉम्पोनंट आहे, आणि प्लाझ्माचा मेन कॉम्पोनंट काय आहे, प्लाझ्मा मध्ये 90% पुन्हा पाणी आहे. सो समजून घ्या. सो होतं काय की जेव्हा तुमचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन तुमच्या डाएट मध्ये वाढतंय, दॅट इज यू आर हॅव्हिंग अन अनबॅलन्स्ड डाएट. ओके, अनहेल्दी डाएट. कारण त्यामुळे तुम्ही काय करताय, वॉटर रिटेन्शन करताय बॉडीमध्ये, अँड दॅट वॉटर रिटेन्शन विल इन्क्रीज युअर ब्लड प्रेशर, विल मेक यू अ हार्ट पेशंट इन फ्युचर, अँड दॅट इन्क्रीज्ड ब्लड प्रेशर विल हॅव अ बर्डन ऑन युअर कार्डियक आउटपुट.
तिथे तुमचा कार्डियक आउटपुट फ्लक्च्युएट होणार आहे, ब्लड प्रेशर वाढणार आहे, हार्टबीट वरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. सो ही पूर्ण एक विशियस सायकल, एक नेगेटिव्ह सायकल सुरू होतीये. तुम्हाला समजलं असेल. सो त्या ठिकाणी आयडियल सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन काय असावं, 2 ग्रॅम. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की सोडियमला सबस्टिट्यूट म्हणून पोटॅशियम सॉल्ट सुद्धा वापरलं जाऊ शकतं. पण इथं पुन्हा एक पण आहे, एक रेस्ट्रिक्शन आहे. ज्या लोकांना किडनी रिलेटेड डिसऑर्डर्स असतील त्यांना हे पोटॅशियम सॉल्ट देखील काय असतं, म्हणजे तिथं रेकमेंड केलं जात नाही. कारण त्यांची पूर्ण बॉडी किंवा त्यांची किडनी फेल झाल्यामुळे त्यांची बॉडी सॉल्ट्स इनटेक साठी काय असती, फिट नसती. आता ह्यामध्ये बघा, India has a high salt intake that is 10.4 gram per day and low potassium levels contributing to hypertension. आणि इथं पुन्हा एक मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हायपरकॅलेमिया. हायपरकॅलेमिया म्हणजे काय, म्हणजे जसं मी आता सांगितलं की सोडियम सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी करा आणि पोटॅशियम सॉल्टचं इंटेक वाढवा. पण जरी एका मर्यादित लेवलपेक्षा किंवा म्हणजे कन्सिस्टंटली बॉडीमध्ये जर पोटॅशियमची लेवल वाढत गेली तर इट कॅन लीड टू हायपरकॅलेमिया. हा मुद्दा लक्षात ठेवा. UPSC मध्ये विचारला होता हायपरकॅलेमियावरती प्रश्न. तर FSSAI is implementing sodium reduction policies including mandating 97% sodium chloride in edible salt, limiting anti-caking agents to 22.2%, enforcing accurate sodium labeling for low sodium and sodium free claims. So हे मेजर्स घेतले जात आहेत बाय FSSAI. सो हे मेजर्स तुम्ही लक्षात ठेवू शकता, उत्तरामध्ये म्हणजे यूज करू शकता. बाकी मेजर्स काय घेतले जाऊ शकतात, कॉस्ट फॅक्टर आणि गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. आता मुद्दा असा आहे, मार्केटमध्ये लो सॉल्ट म्हणजे लो सोडियमचं सॉल्ट भेटत नाही का, किंवा लो सोडियम सॉल्ट असलेले प्रोडक्ट्स भेटत नाहीत का, तर भेटतात. पण विषय असा आहे की त्यांची प्राइस जास्त आहे, दे आर एक्सपेन्सिव्ह. ओके, सो मुद्दा पुन्हा येतो कॉस्ट फॅक्टर वरती. Low sodium salt substitutes are more expensive than regular salt, which may limit their accessibility and consumption. So इथे सरकारची जबाबदारी आहे की सरकारने एकतर काय करावं, दोन्ही पर्याय आहेत. जे लो सोडियम सबस्टिट्यूट्स आहेत त्यांची प्राइस जरा कमी करा, ओके, अफोर्डेबल करा, किंवा त्या ठिकाणी लेबलिंग म्हणजे प्राइस लेबलिंग आणि कंटेंट लेबलिंग प्रत्येक फूड आयटम वरती कंपल्सरी करण्यात यावं. सो हे कोणाच्या हातात आहे, सरकारच्या हातात आहे, पॉलिसी फ्रेमवर्कच्या हातात आहे. ओके, सो गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स, मॅन्डेटरी लेबलिंग, कंपल्सरी लेबलिंग, त्यानंतर प्राइस रेग्युलेशन अँड वाईड स्प्रेड अवेअरनेस कॅम्पेन्स. लोकांना हे माहिती पाहिजे, लोकांना या गोष्टीची जाणीव पाहिजे, अवेअरनेस पाहिजे की जे सॉल्ट्स ते कंझ्युम करतायत इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम त्यांच्या बॉडीवरती कसा असेल. ओके, सो दिस पीपल शुड बी अवेअर ऑफ. सो त्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन्स सरकारने ऑर्गनाइज करावेत. ओके, सो दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. सो आपण कॉस्ट फॅक्टर बघितला, पॉलिसी रेग्युलेशनचा, सरकारचं धोरण बघितलं आणि अदर रेकमेंडेशन सुद्धा आपण पाहिले. सो इथं 2-3 मुद्दे महत्वाचे होते. WHO रेकमेंडेशन ऑफ 2 ग्रॅम ऑफ सॉल्ट, सोडियम सॉल्ट पर डे. त्या ठिकाणी सरकार आपल्या लेवलला काय करू शकतं, ॲट द लेवल ऑफ गव्हर्नन्स, आणि त्या ठिकाणी कॉस्ट फॅक्टर हा कसा डिटरमाइन केला जाऊ शकतो. फाईन, ओके. सो आय होप दॅट आर्टिकल वॉज क्लिअर फॉर यू ऑल. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल. आता हा आर्टिकल इंटरेस्टिंग आहे. इंडिया नीड्स, बघा टायटल काय आहे बघा, इंडिया नीड्स गुड एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन ऑल डिस्ट्रिक्ट्स. टायटल वाचल्यानंतर एखाद्याला वाटू शकतं की इट इज टॉकिंग अबाउट द इन्फ्रास्ट्रक्चरल कॅपॅबिलिटीज ऑफ द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. पण हा आर्टिकल त्या दोन्ही गोष्टींबद्दल बोलत नाहीये. इट इज अ डिफरंट अँड इम्पॉर्टंट आर्टिकल, समजून घ्या. आता या ठिकाणी जेव्हा ऍडमिशन्स होतात, कशाबद्दल बोलतोय आपण, मेडिकल कॉलेजेस बद्दल. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टर्स त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, MBBS असो, BMS असो, ओके, BDS असो. सो त्या ठिकाणी आपण ऍडमिशन्स बद्दल बोलणार आहोत. ऍडमिशन्स इन 2 सेक्टर्स, UGs अंडर ग्रॅज्युएट्स अँड PGs. आता या ठिकाणी ह्या आर्टिकल मध्ये काय सांगितलं गेलंय, नेमकं म्हणणं काय आहे त्या ठिकाणी, की जे ऍडमिशन्स केले जातात अंडर ग्रॅज्युएट्स मध्ये, UG कॉलेजेस मध्ये आणि PG कॉलेजेस मध्ये, त्यामध्ये ऍडमिशनचा क्रायटेरिया किंवा त्या ठिकाणी रिझर्वेशन किंवा सीट्स तुम्ही कुणाला जास्त राखीव ठेवताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, लेट अस से हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधले पुण्यातली एक युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ BJ मेडिकल कॉलेज. ओके, आणि लेट अस से गुजरात मधलं हे एक्स कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज. आता त्यांनी काय सांगितलंय, हा मुद्दा काय म्हणतोय, मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशनसाठी रिझर्वेशन्स कसे मॅनेज केले जातात. फॉर एक्झाम्पल, पुण्यातलं एक कॉलेज आहे, पुणे कुठे आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे. ओके,
पुण्यातलं बीजे मेडिकल कॉलेज आपण कन्सिडर करूया. मग यूजी मेडिकल कॉलेजेस मध्ये रिझर्वेशन किंवा ऍडमिशन्स कसे रेग्युलेट केले जातात. सो त्या ठिकाणी जर यूजीज मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, ओके, अंडर ग्रॅज्युएट्स यूजीज मध्ये जर ऍडमिशन कंडक्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी रिझर्वेशन मध्ये सीट्स अलॉटमेंट मध्ये कशाला प्राधान्य दिलं जातं, तर तिथे तुम्ही बाहेरचे पण विद्यार्थी घेता. म्हणजे तिथे तुम्ही एक विशिष्ट प्रोव्हिजन किंवा तरतूद ठेवत नाही की बाबा महाराष्ट्रातलीच मुलं या ठिकाणी या कॉलेजमध्ये भरती व्हावी. सो इथं नॉर्मली आयडियली जसं असतं की बाहेरच्या स्टेट मधली मुलं येऊ शकतात का, तर येऊ शकतात नॅशनल कोटामधून, ओके, सो येऊ शकतात. पण जेव्हा एखाद्या स्टेटमध्ये एका पीजी कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं त्या ठिकाणी लक्षात घ्या त्या पीजी कॉलेजमध्ये जास्त प्राधान्य कुणाला दिलं जात होतं, तर ते स्टेट मधल्या मुलांना दिलं जात होतं. म्हणजे उदाहरणार्थ जर बीजे कॉलेजमध्येच जर तुम्हाला पीजी सीट्स भरायच्या असतील, पीजीला ऍडमिशन द्यायचं असेल, तर तिथं फर्स्ट प्रायोरिटी किंवा जास्त प्रायोरिटी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दिली जाते ऍज कम्पेअर्ड टू स्टुडंट्स आउटसाइड महाराष्ट्र. आता या ठिकाणी रिफॉर्म्स मध्ये त्यांनी काय सांगितलं की ही गोष्ट बदलण्याची गरज आहे, कारण प्रत्येक कॉलेजनी काय करावं, त्यांच्या स्टेटचा विद्यार्थी आहे का बाहेरचा आहे हे विचारात घेण्यापेक्षा क्रेडिबिलिटी, प्रोफेशनलिझम आणि क्वालिटी विचारात घेतली पाहिजे. होऊ शकतं की एखादा मुलगा महाराष्ट्रातला नाहीये पण तो जास्त डिझर्विंग आहे ऍज कम्पेअर्ड टू एनी XYZ स्टुडंट ऑफ महाराष्ट्र. सो तुम्ही डिटरमाइन करताना रेसिडेन्स किंवा स्टेट, कुठल्या स्टेटला तो विद्यार्थी बिलॉंग करतोय हे विचारात न घेता कोण जास्त एलिजिबल आहे किंवा क्रेडिबल आहे हे विचारात घेतलं पाहिजे. आता इथे मुद्दा असा आहे की अशी तरतूद पहिल्यांदा का होती, कारण या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं की प्रत्येक स्टेटच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये जे पीजी असतात त्यांच्यावरती मोठा भार आहे. एक्स्पेशली हायर युनिव्हर्सिटीज बद्दल आपण बोलतोय, म्हणजे विशिष्ट आपण इथे MBBSच्या पीजी स्टुडंट्स बद्दल बोलतोय. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा गायनॅकोलॉजिस्ट होत असेल, एखादा ऑन्कोलॉजिस्ट होत असेल, एखादा हार्ट स्पेशलिस्ट होत असेल, सो त्या कॉन्सिक्वेन्सेस मध्ये पीजीज वरती मोठा भार असतो. त्या स्टेट मधल्या, त्या लोकॅलिटी मधल्या हेल्थ केअर फॅसिलिटीजला व्यवस्थित रेग्युलेट करणं आणि तिथल्या लोकांचं स्वास्थ्य मेंटेन करणं. सो त्या सिच्युएशन मध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं की जर जास्तीत जास्त पीजीज आपण स्वतःच्या स्टेट मधून इन्कॉर्पोरेट केले तर काय होऊ शकतो, त्याचा स्टेटला फायदा होऊ शकतो की तिथल्या पीजीजला माहिती असेल की तिथल्या लोकांच्या डेफिशियन्सीज काय आहेत, ओके, त्यांच्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टींच्या डेफिशियन्सीज आहेत, तिथल्या पाण्याची कंडिशन कशी आहे, पाण्यामध्ये कंटेंट्स कसे आहेत, कुठले आजार होऊ शकतात, कुठले आजार पसरू शकतात, तिथल्या लोकांच्या इम्युनिटी पॉवर कशा आहेत. सो या सर्व गोष्टींचा अभ्यास तिथल्या स्टेटच्या पीजीजला जास्त चांगला असेल ऍज कम्पेअर्ड टू अ पीजी स्टुडंट हु हॅज कम फ्रॉम अनदर स्टेट. सो अशी मेंटॅलिटी होती स्टेट गव्हर्नमेंटची. पण आता या ठिकाणी त्यांनी हा कायदा बदलण्याची गरज आहे असं सांगितलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एक ए स्टुडंट आहे, एक बी स्टुडंट आहे, ए स्टुडंट इज फ्रॉम महाराष्ट्र अँड बी स्टुडंट इज फ्रॉम गुजरात. सो एका सीटवरती जर दोघांचे मार्क्स सेम असतील तर अल्टिमेटली जो जास्त एलिजिबल आहे, जो जास्त केपेबल आहे त्याला प्रायोरिटी देण्यात यावी इन्स्टेड ऑफ टू विच स्टेट ही बिलॉंग्स. आता यावरती त्यांनी एक सोल्युशन सांगितलं आहे की साऊथ इंडियन स्टेट्सनी या सिच्युएशनला कसं टॅकल केलंय. तर साऊथ इंडियन स्टेट्सनी काय केलंय, फॉर एक्झाम्पल स्टेट ऑफ केरला, ओके, तर स्टेट ऑफ केरला मध्येच मेडिकल कॉलेजेसचं प्रमाण त्यांनी वाढवलंय. म्हणजे जवळपास एव्हरी लोकॅलिटी मध्ये एक मेडिकल कॉलेज आहे साऊथ इंडियन स्टेट्स मध्ये. केरला झालं, कर्नाटका झालं, तमिळनाडू झालं. सो ह्यामुळे त्यांचा दोन्ही ऍडव्हान्टेज होतोय. बाहेरची पण मुलं येऊन शिकू शकतात, क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतात आणि स्टेट मधल्या मुलांना सुद्धा एक ॲडिक्वेट ऑपॉर्च्युनिटी भेटतेय आपल्या स्टेट मध्ये राहून मेडिकल एज्युकेशन परस्यू करणं. ओके, सो दॅट इज अ सोल्युशन बाय द साऊथ इंडियन स्टेट्स. हे सोल्युशन तुम्ही डेफिनेटली मेन्शन करू शकता गरज पडली तर. जास्त मेडिकल कॉलेजेस उभे केलेत जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना पण बाहेर जायची गरज पडू नये आणि बाहेरच्या मुलांना सुद्धा तिथे येऊन क्वालिटी एज्युकेशन परस्यू करता येईल. ओके, सो दॅट इज द वे आउट. सो दॅट इज एक्सप्लेन्ड इन दिस होल आर्टिकल. नंतर तुम्ही PDF मध्ये वाचू शकता. मी समजावण्याचा प्रयत्न केला. नाउ वी कम टुवर्ड्स द लास्ट आर्टिकल ऑफ द डे, अन ऑपॉर्च्युनिटी टू सेटल श्रीलंकाज एथनिक प्रॉब्लेम. आता विशिष्ट करून ह्या आर्टिकल मध्ये लक्षात घ्यायचंय की दिस आर्टिकल इज मेनली टॉकिंग अबाउट द एथनिक कॉन्फ्लिक्ट्स और द एथनिक हिस्ट्री विथ रिस्पेक्ट टू इंडिया अँड श्रीलंका. आता इथे बघा, इंडियाज मूव टू नेम द जाफना कल्चरल सेंटर आफ्टर तमिळ पोएट फिलॉसॉफर थिरुवल्लूर इज अ symbolic gesture by New Delhi to reinforce the unbreakable bond with Sri Lanka.
आता याचे ओरिजिन्स, ठीक आहे, तुम्हाला एवढं तर आतापर्यंत कळालं असेल की ठीक आहे बाबा, एक जाफना कल्चरल सेंटरला नाव दिलंय एका तमिळ पोएटच्या बेसिसवरती, जे की श्रीलंकात आहे. पण आता याचा म्हणजे याचा इतिहास काय किंवा याची बॅकग्राऊंड काय ही थोडीफार समजून घेऊया. सो इथे बघा त्यांनी काय सांगितलंय की इट वॉज सच अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप, दॅट इज एथनिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड चायना, दॅट लेड टू द सायनिंग ऑफ द इंडो श्रीलंका अकॉर्ड ऑफ 1987. आता इंडो श्रीलंका अकॉर्ड 1987 चा का साइन करण्यात आला होता? कारण लक्षात घ्या, तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणात जेव्हा श्रीलंका ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट कडून इंडिपेंडेंट झाला होता, त्यावेळेस होत असं होतं की भरपूर तमिळ इंडियन्स जे की श्रीलंकात जात होते, मायग्रेट करत होते किंवा राहत होते, त्यांचं एक्सप्लॉयटेशन आणि त्यांच्यावरती व्हायलन्स किंवा त्यांच्यावरती बरेच ॲक्विजिशन्स लावले जात होते. सो त्यांना त्यातून फ्री करण्यासाठी किंवा इन जनरल श्रीलंकामध्ये कंडिशन्स पीसफुल आणि म्हणजे इंटिग्रेटेड ठेवण्यासाठी भारताने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. सो त्यातला एक प्रयत्न म्हणजे इंडो लंका अकॉर्ड ऑफ 1987. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, दोन लँग्वेजेसला इन्क्लुडिंग तमिळ लँग्वेजला क्लासिकल लँग्वेजचा किंवा ऑफिशियल लँग्वेजचा दर्जा देण्यात आला होता. नॉट क्लासिकल, ऑफिशियल लँग्वेजचा दर्जा देण्यात आला होता इन श्रीलंका. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्यायचंय 13th अमेंडमेंट 13A इज व्हेरी इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू दॅट. आता 13th अमेंडमेंटनी काय केलं होतं, 13th अमेंडमेंटनी सांगितलं होतं इट ग्रांटेड लिमिटेड ऑटोनॉमी टू द प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स. सो त्या ठिकाणी श्रीलंकामध्ये प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स तयार करण्यात आल्या. सो ह्या प्रोव्हिन्शियल काउन्सिल्सला कुठली पॉवर देण्यात आली, कुठली ऑटोनॉमी देण्यात आली की फॉर एक्झाम्पल त्या एखाद्या विशिष्ट प्रोव्हिन्समध्ये कल्चरल रिलेटेड किंवा एथनिक रिलेटेड कुठले क्लॅशेस होत असतील, डिस्प्यूट्स होत असतील, तर ते सेटल केले जावेत बाय द प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स ॲट दॅट लेवल. So that was the power given, that was the autonomy given to this provincial councils by the amendment of 13A. पण पुन्हा मुद्दा तोच येतो की हे प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स कितपत बसवले गेले, त्यांना ऑटोनॉमी देण्यात आली का नव्हती, हे सगळे मुद्दे आजही पेंडिंग राहतात. कारण आपल्याला हे प्रोव्हिन्शियल काउन्सिल्स आजही श्रीलंकामध्ये तितके इफेक्टिव्हली कार्यरत दिसत नाहीत. ओके, सो ह्या गोष्टी आपण म्हणू शकतो फक्त ऑन पेपर राहिल्या, इन प्रॅक्टिस म्हणजे तितक्या प्रमाणात किंवा 100% एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन आपल्याला दिसून आलेला नाहीये. फाईन. सो इथे त्यांनी काय सांगितलंय, local bodies are no substitute, while pointing out that the incomplete constitutional reform process which began in 2015 would be built upon the manifesto talked about a devolution of a political and administrative power to every local government, district and province and holding elections within a year to provincial councils and local bodies. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की साऊथ मधली गव्हर्नन्स कितीही चांगली असू द्या, तिथली सरकार, तिथले स्टेट गव्हर्नमेंट्स कितीही सक्षम असू द्या, पण त्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही प्रोव्हिन्शियल बॉडीज तिथं अपॉइंट करणार नाही किंवा वेळेत नेमून देणार नाही. सरकार तिथली कितीही चांगली सक्षम असली तरी प्रोव्हिन्शियल काउन्सिल्सचा त्यांचा एक विशिष्ट महत्व आहे, सिग्निफिकन्स आहे. त्यांचे इलेक्शन्स वेळेत कंडक्ट करून देणं ही तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, हा तिथला म्हणजे रेफरन्स येतो, कन्क्लुजन येतं. आणि त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट क्लिअर केली आहे की रूलर शुड बी अंडर नो इल्युजन that however efficient they may be, local bodies are no substitutes for the provincial councils. Local bodies independently कार्यरत राहतील त्यांच्या लेवलला and provincial councils have their own responsibilities to carry out and carry forward. As in many other countries, the local self-governments in Sri Lanka too are hardly equipped to solve all the problems being thrown up by the growing urbanization. म्हणजे जसं अर्बनायझेशन वाढत चाललंय, अर्बनायझेशनचाच एक मुद्दा म्हणजे मायग्रेशन सुद्धा वाढत चाललंय. सो त्यामुळे होतं असं की बरेच एरियाज असतात ज्या ठिकाणी खूप जास्त एथनोसेवी लोक असतात, ते तिथं एथनिक इंटरफेरन्स किंवा बाकीच्या रिलीजियस कम्युनिटीज मधल्या लोकांना एक्सेप्ट करत नाही. सो ह्या सगळ्या वाढत्या प्रॉब्लेम्सला जर डिस्कस केलं तर लोकल गव्हर्नमेंट एकटी किंवा म्हणजे फक्त लोकल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सक्षम असू शकत नाही. सो त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हिन्शियल काउन्सिल्सची गरज पडते आणि त्यांचा रोल तिथं काय आहे, सिग्निफिकंट आहे किंवा त्या गोष्टीची जबाबदारी त्यांना विशिष्टपणे सोपवण्यात आलेली आहे. सो हा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. दॅट वॉज द ओनली थिंग विच वॉज टू बी नोटेड इन दिस पॉइंट. So by this we finally come towards end of today's Hindu analysis. जे मेन्स ओरिएंटेड विशिष्ट आर्टिकल्स होते, आन्सर रायटिंग साठी महत्त्वाचे होते, ते आपण कव्हर केलेले आहेत. ओके, सो बाय दिस आय स्टॉप हियर फॉर टुडे. थँक यू.